मी काशीनाथ डांगे, नायब तहसीलदार, तहसील कार्यालय नांदेड, नांदेड. आज नुकताच 10वी 12वी आणि नीट एक्झामचा रिझल्ट लागला आहे. तरी आता ॲडमिशनची प्रोसेस लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळं ॲडमिशनसाठी लागणारे डॉक्युमेंट जसे की उत्पन्नाचे प्रमाणपत्र, एज, नॅशनॅलिटी, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल, EWS, 33% महिला आरक्षण, हे जे डॉक्युमेंट आहे ते आत्ताच काढून घेतले तर आपल्याला ऐन टायमाला धावपळ होणार नाही व मानसिक त्रास होणार नाही आहे. आता वेळ आहे तर काढले तर बरं आहे, नाहीतर त्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतात. आणि सर्व जनतेला, नांदेड तालुक्यातील सर्व जनतेला मी असं आवाहन करतो की जे शेतूवाले जी शासकीय फी आहे त्याच्या व्यतिरिक्त जास्त पैसे आकारत असतील तर त्यांची लेखी तक्रार माझ्याकडे आणून देण्यात यावी. याच्यावर योग्य ती कारवाई अनुसरण्यात येईल. सर, उत्पन्नाची फीस किती आहे सर? उत्पन्न 33 रुपये 50 पैसे. आणि सर, जे लोकांना 200-200 रुपये आकारायले त्यांच्यासाठी आपल्याकडून काय सर? अशा लोकांनी लेखी कंप्लेंट नावानिशी आणि कोणता शेतू आहे त्याच्या नावानिशी कंप्लेंट माझ्याकडे करावी. त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आणि सर, नॅशनॅलिटी, डोमोसाईल, एज सर्टिफिकेट हे सगळे तुमच्याकडेच राहते का सर? हो. आणि किती दिवसात होते सर हे? त्याला शासकीय टाइम दिलेला आहे 15 दिवसाचा. 15 दिवसाच्या आत ते डॉक्युमेंट देणं हे महाराष्ट्र राज्य सेवा हमी कायद्यानुसार बंधनकारक आहे. ओके सर, थँक्यू सर. थँक्यू.